विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया 2027 म्हणजे 2027च्या ॲडमिशनसाठी 2026-27 प्रवेश प्रक्रिया आता राबवली जात आहे आणि त्याची सध्या ॲडमिशन प्रोसेस चालू आहे। म्हणजे सध्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे। फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, नियमामध्ये कोणत्या पद्धतीचे बदल झाले, विद्यार्थ्यांच्या हिताचे कोणते निर्णय झाले याच्याबद्दल विस्तृतपणे व्हिडिओ याच्या अगोदर आपण बनवलेले आहेत। व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर पाठीमागचे व्हिडिओ बघा। आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। महत्त्वाची माहिती अशी आहे की विद्यालयासाठी फॉर्म भरत असताना विद्यार्थी फॉर्म भरत असताना काय करतात, कन्फ्युजन होतात की सर माझा भाग ग्रामीण भागातून फॉर्म भरू का शहरी भागातून फॉर्म भरू। म्हणजे तुम्हाला तर तुम्ही ज्या भागामध्ये तुमची शाळा आहे, ज्या भागामध्ये तुमची शाळा आहे त्याच्या पद्धतीनेच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं, विद्यार्थ्यांना अनेक डाऊट्स असतात। तर या व्हिडिओच्या माध्यमातून हे तुमच्या मनातील जेवढे डाऊट्स आहेत ते मी 100% काढून टाकणार आहेत, कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत। तर व्हिडिओला आपण सुरुवात करू। बघा याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये 2 पार्टमध्ये विद्यार्थ्यांना 2 चॉईस असतात की रूरल एरिया आणि अर्बन एरिया। आता रूरल एरियासाठी म्हणजे ग्रामीण भागासाठी 75% रिझर्वेशन आहे, 75% रिझर्वेशन आहे, कारण योजनाच गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आहे, होतकरू विद्यार्थ्यांसाठी आहे। शहरी भागातले विद्यार्थी आहेत, परंतु ग्रामीण भागातला टक्का वाढावा, याच्यामध्ये अवेअरनेस वाढावा, याच्यामध्ये त्यांना फायदा व्हावा, शेतकऱ्याच्या मुलांना फायदा व्हावा म्हणून काय केलेलं आहे, याच्यामध्ये 75% रिझर्वेशन दिलेलं आहे। मग विद्यार्थी काय करतात, रूरल एरियामधनं फॉर्म भरतात। आता एखादी म्हणजे आमच्याकडे एक केस अशी आहे, विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे याच्या अगोदर प्रॉब्लेम येऊन गेले की त्यांनी रूरल एरियामधनं फॉर्म भरला, त्यांचं सिलेक्शन पण झालं, जवाहर नवोदय विद्यालयाला सिलेक्शन सुद्धा झालं, परंतु त्यांना प्रवेश मिळाला नाही, अंतिम प्रवेश मिळाला नाही। का? कारण ते अर्बन एरियामध्ये होते, परंतु त्यांनी फॉर्म रूरल एरियामधनं होतं। रूरल एरियामध्ये साहजिकच तुम्हाला मेरिट कमी लागतं, तुमचं लवकर सिलेक्शन होतं, परंतु तुम्हाला जर सिलेक्शन होऊनही प्रवेश नाही मिळाला तर त्याचा फायदा काय। म्हणून कोणत्या विद्यार्थ्यांनी रूरल एरियामधनं फॉर्म भरावा आणि कोणत्याही विद्यार्थ्यांनी अर्बन एरियामधून फॉर्म भरावा ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, जवाहर नवोदय विद्यालयासाठी 3री 4थी आणि 5वीची माहिती तुम्हाला भरावी लागते, बरोबर। ही गोष्ट तुम्हाला क्लिअर आहे, कारण पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाय। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण निवासी म्हणजे रेसिडेन्शियल विद्यार्थ्यांसाठी माहिती सांगितली होती, नियमामधला बदल सांगितला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला रिवाइज करतो मी कोणत्या गोष्टी सांगितल्या होत्या। 3रीचा विद्यार्थी तुम्ही 3रीमध्ये कुठेही कोणत्याही गावात कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही तुम्ही राज्यात शिक्षण घेतलं असलं काही फरक पडत नाही। 4थीचं सुद्धा सेम सांगितलं होतं, परंतु 5वीमध्ये तुम्हाला काय होतं, एक तर तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्याचा रहिवासी असाल त्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेता असावा किंवा 10 किलोमीटरमध्ये शेजारच्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेतलं असावा। व्हिडिओ नसेल बघितला पुन्हा बघा, महत्त्वाचा नियम आहे, तुमच्या फायद्याचा आहे। आता याच्यामध्ये सेम रूरल एरियामध्ये आणि अर्बन एरियामध्ये आहे, परंतु तुमच्यासाठी याच्यामध्ये 3ही वर्ग महत्त्वाचे आहेत, ठीक आहे। 3रीचा महत्त्वाचा आहे, 4थीचाही महत्त्वाचा आहे, 5वीचाही महत्त्वाचा आहे। आता महत्त्वाचं सांगतो, रूरल एरिया म्हणजे काय, रूरल एरिया म्हणजे ग्रामीण भाग, अर्बन एरिया म्हणजे शहरी भाग। आता याच्यामध्ये काय विषय असतो, तुम्ही समजा राहायला ग्रामीण भागामध्ये आहात, म्हणजे तुम्ही राहायला जरी तुम्ही आता सध्या ग्रामीण भागामध्ये राहत असाल, तुम्ही राहताय खेडेगावात, परंतु तुमच्या खेडेगावापासून तुमच्या जिल्ह्याचा विषय सोडून जा, हिथं आपण ग्राह्य धरलं की तुम्हाला फॉर्म भरायला येतोय, तुम्ही रेसिडेन्शियल ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात, ज्या जिल्ह्याचा निवासी आहात, ज्या जिल्ह्याचं तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट आहे तिथं तुम्ही पात्र आहात, म्हणजे तुम्ही पुणे जिल्ह्याचे आहात आणि पुणे जिल्ह्यातच शाळा शिकत आहात, मान्य आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता, परंतु पुणे जिल्ह्यातल्या एखाद्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही राहत आहात, परंतु शिक्षणासाठी तुम्ही शहरी भागात जात आहात, तर तुम्हाला शहरी भागातूनच फॉर्म भरावा लागेल, कारण शिक्षण तुमचं शहरी भागात चालू आहे ना। सध्या तुम्ही शिकत आहात 5वीत शहरी भागात, किंवा 3रीत शिकलेत, 4थीत शिकलेत, किंवा असं असू शकतं एखादा विद्यार्थी असं म्हणू शकतो, सर मी राहायला अर्बन भागात आहे, राहतो शहरी भागात, पण शहरी भागापासून एक 5 किलोमीटरवरती एक गाव आहे, किलोमीटरच्या आत नाही, किती असू द्या, शहरापासून आणखी किलोमीटर एक गाव आहे, तिथं लय भारी शिक्षण आहे, म्हणून त्या गावामध्ये मी शिक्षण घेतोय, पण राहायला शहरी भागात आहे, मग मी कुठून फॉर्म भरू शकतो, तर तुम्ही रूरल एरियामधनं फॉर्म भरू शकता।
म्हणजे राहायला खेडेगावात आहे परंतु शिकताय शहरी भागात, तर शहरी भागातनं फॉर्म भरा. राहायला शहरी भागात आहेत परंतु शिकताय ग्रामीण भागात, तर ग्रामीण भागातनं फॉर्म भरा. ग्रामीण भागातच राहत आहेत, ग्रामीण भागातच शिकत आहात, तर ग्रामीण भागातनंच भरावं लागेल. शहरी भागात शिकत आहेत, शहरी भागातच राहत आहात, तर शहरी भागातनं फॉर्म भरा. गोष्ट क्लिअर झाली. महत्त्वाची अट काय, तुम्ही ग्रामीण भागात शिकत असावा. आता तुम्ही एखादा विद्यार्थ्याच्या मनामध्ये ठीक आहे सर, ही गोष्ट क्लिअर झाली आम्हाला, ही गोष्ट क्लिअर झाली, परंतु माझं तिसरीचं शिक्षण शहरी भागात झालं होतं, चौथीचं शिक्षण बी शहरी भागात झालं होतं, पण मी 5वीला ग्रामीण भागात शिक्षणासाठी आलोय. राहायला तर ग्रामीण भागातच आहे, पण काय झालं, मी तिसरीला शहरात शिकलो मामाच्या गावाला, चौथीलाही शहरात शिकलो, पण 5वीला मी माझ्या गावाकडे आता आलोय, ग्रामीण भागात मी ॲडमिशन घेतलंय. मला चालतंय का ग्रामीण भागामधनं फॉर्म भरायला? मला चालतंय का? तर अजिबात चालत नाही. तुमचं तिसरीतलं 1 दिवसाचं जरी शिक्षण शहरी भागात झालं असेल किंवा चौथीमध्ये 1 दिवसाचं जरी शिक्षण शहरी भागात झालं असेल किंवा ही दोन्ही टायमाला तुम्ही ग्रामीण भागात होते स्वतःच्या गावाला, पण 5वीला सर मी आत्ता प्रवेश घेतला होता, आत्ताच प्रवेश घेतलाय मी शहरी भागामध्ये, मी तिसरीला ग्रामीणमध्ये शिकलो, चौथीला पण ग्रामीणमध्ये शिकलो सर, पण 5वीला मी आत्ता जस्ट शहरामध्ये प्रवेश घेतला होता, तर माझं कसं, मी आता शहरी भागातलं काढून 31 जुलैला वेळ आहे, मग अजून परत मी माझ्या गावाकडे जाऊ का? नाही. 1 दिवसाचं जरी शिक्षण तुम्ही शहरी भागात घेतलेलं असेल आणि त्या शाळेतलं ट्रान्सफर सर्टिफिकेट, ज्याला आपण म्हणतो ट्रान्सफर सर्टिफिकेट, घेऊन तुम्ही दुसरीकडे ग्रामीण भागात घेतले तरी सुद्धा तुम्हाला शहरी भागातनंच फॉर्म भरावा लागेल. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं 10 किलोमीटरमध्ये याच्यामध्ये बदल काय, 10 किलोमीटरच्या नियमामध्ये, निवासीच्या नियमामध्ये काय चालत होतं, तिसरीत कुठेही शिकला, कुठल्याही जिल्ह्यात कुठल्याही राज्यात शिकला चालत होतं, चौथीत कुठल्याही जिल्ह्यात कुठल्याही राज्यात शिकलेलं चालत होतं, परंतु 5वीला आपल्या जिल्ह्यात आला, आपल्या जिल्ह्यात शिकतो, इट्स ओके. किंवा आता सुद्धा त्याचं 5वीमध्ये कुठल्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ॲडमिशन असलं आणि 5वीला आता 2-3 दिवसामध्ये तिथला दाखला काढून इथं आला तरी सुद्धा चालत होतं. परंतु इथं इयत्ता 3री, इयत्ता 4थी आणि इयत्ता 5वी ह्या तिन्ही वर्गात एकाही दिवशी कधीही सिंगल डे जरी शिक्षण तुमचं अर्बन एरिया म्हणजे शहरी भागात जर झालेलं असेल, शहरी भागात जर झालेलं असेल तर तुम्हाला शहरी भागातूनच फॉर्म भरावा लागेल, शहरी भागातूनच फॉर्म भरावा लागेल. तुम्हाला ग्रामीण म्हणजे रुरल एरियाचा जो लाभ आहे, ॲडिशनल रिझर्वेशन आहे, त्याचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही मुद्दामून माहीत असून सुद्धा जर ग्रामीण भागातनं फॉर्म भरला तर तुमचं सिलेक्शन होऊन सुद्धा जवाहर नवोदय विद्यालयासाठी तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट आहे, रुरल की अर्बन कुठून फॉर्म भरायचा ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अगदी विस्तृतपणे मी सांगितलेली आहे. तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काही जर डाऊट असेल, काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट विचारून मला सांगू शकता. प्रत्येक गोष्टीचं निरसन मी तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून करेल. आणि पुढचा जो व्हिडिओ असेल, पुढचा जो आपला व्हिडिओ असेल तो अभ्यासक्रमावर आधारित असेल. अभ्यासक्रमामध्ये कोणते महत्त्वाचे बदल झाले, कोणते नवीन विषय ॲड झाले, कोणते विषय काढून टाकले, सिलेबसमधले कोणते कोणते पॉईंट काढून टाकले, वेटेज कशा पद्धतीने बदललं, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती पुढील व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. त्यामुळे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेसाठी ज्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहे त्या पाहण्यासाठी आमच्या ई सारथी ऑनलाईन यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.